ओम नमो भगवते वासुदेवाय. शुक महामुनी राजाला शिशुमार चक्राचं वर्णन करून सांगतात. सुरुवातीला ते म्हणाले की राजा, ह्या सप्तर्षींच्या वर 13 लाख योजन एवढ्या अंतरावर ध्रुवलोक आहे आणि ह्यालाच भगवान विष्णूंचं परमपद असं म्हटलं जातं. इथे उत्तानपाद राजाचा मुलगा परम भगवत भक्त ध्रुव राहत असतो, विराजमान आहे. अग्नी, इंद्र, प्रजापती, कश्यप आणि धर्म हे सगळे एकत्रच अत्यंत आदरपूर्वक या ध्रुवाची प्रदक्षिणा करत असतात. आत्ता सुद्धा कल्पपर्यंत राहणारे हे सगळे लोक ह्यांच्याच म्हणजे ध्रुवाच्याच आधारावर टिकून आहेत. ह्या लोकावर पडलेला ध्रुवांचा प्रभाव आपण 4थ्या स्कंधामध्ये बघितलेला आहे, तो मी तुला सांगितलेला आहे. सदैव जागृत असणारे पण ज्यांची गती चटकन कळत नाही असे अव्यक्त गती असलेले भगवान काल यांच्याद्वारा जे ग्रह नक्षत्रादी ज्योतिर्गणांना सदैव भ्रमण करायला लागतं, ते सगळं भ्रमण भगवान ध्रुवलोकांच्याच आधारस्तंभ रूपानं नियुक्त केलेलं असतं. आणि म्हणून ध्रुव एकाच ठिकाणी सदैव स्थिर असतात आणि प्रकाशित होत असतात. शेतकरी ज्याप्रमाणे शेतामध्ये खळं तयार करतो आणि मध्ये एक मोठा खांब पुरून ठेवतो, त्याला हिंदीमध्ये दाय किंवा संस्कृतमध्ये मेढी स्तंभ असं म्हणतात. ह्या मेढी स्तंभाच्या बाजूनी बैल किंवा रेडा यांना फिरवलं, त्यांना एक दोरी बांधलेली असते आणि त्यांच्या पायांनी हे धान्य तुडवलं जातं, मळलं जातं. तेव्हा ते प्राणी, ते पशु, बैल, रेडा वगैरे ज्याप्रमाणे छोट्या, लहान किंवा मध्यम अशा दोरीनी बांधलेले राहून कधी जवळ येतात मेढीस्तंभाच्या, कधी मेढीस्तंभापासून लांब जातात, कधी त्या धावेच्या मध्यभागात ते हिंडत असतात आणि हिंडतात ते मेढी स्तंभाच्या भोवतीच गोल 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 हिंडत असतात. त्याचप्रमाणे ही सगळी नक्षत्र आणि हे सगळे ग्रहगण आतल्या बाजूनी किंवा बाहेरच्या बाजूनी क्रमाक्रमानं ह्या कालचक्रानं नियुक्त केल्याप्रमाणे ह्या ध्रुवलोकाचाच आश्रय घेऊन वायूच्या प्रेरणेनं अगदी कल्पाच्या अंतापर्यंत हिंडत राहतात. ज्याप्रमाणे मेघ आपल्या गुणांनी आकाशात विहरत असतात किंवा ससाणा वगैरे पक्षी सुद्धा आपल्या ठिकाणच्या कर्मकौशल्यानं वायूच्या अधीन राहूनच आकाशामध्ये हिंडत असतात. त्याचप्रमाणे हे ज्योतिर्गण सुद्धा प्रकृती आणि पुरुष यांच्या संयोगाच्या अधीन राहून आपापल्या कर्मानुसार, आपापल्या स्वभाव विशेषानुसार, गुणधर्मानुसार सतत भ्रमण करत असतात, फिरत असतात. पण तरी सुद्धा ह्यातलं कोणीही पृथ्वीवर पडत नाही. कोणी कोणी विद्वान माणसं भगवंताच्या योगमायेच्या आधारावर असलेल्या ह्या ज्योतिष चक्राचं शिशुमाराच्या रूपामध्ये वर्णन करत असतात. हा शिशुमार म्हणजे वेटोळ घालून बसलेला एखादा प्राणी असावा की ज्याचं तोंड खालच्या बाजूला आहे, ह्याची शेपटी नेहमी ध्रुवावर
स्थित असते. शेपटीच्या मध्यभागामध्ये प्रजापती, अग्नी, इंद्र आणि धर्म यांचं स्थान आहे. शिशुमाराच्या शेपटीच्या मुळाशी धाता आणि विधाता यांचं स्थान आहे. शिशुमाराच्या कटी प्रदेशामध्ये सप्तर्षी राहतात आणि हा शिशुमार उजवीकडे आकुंचन पावत वेटोळे मारत राहतो आणि अशा स्थितीमध्ये अभिजित पासून पुनर्वसू पर्यंत जी उत्तरायणाची 14 नक्षत्र आहेत ही ह्या शिशुमाराच्या उजव्या भागात असतात आणि पुष्यापासून उत्तराषाढापर्यंत जी दक्षिणायनाची 14 नक्षत्र आहेत ही शिशुमाराच्या डाव्या भागामध्ये असतात. या लोकांमध्ये जेव्हा शिशुमार हा कुंडलाकार होतो त्यावेळेला त्याच्या दोन्ही बाजूच्या अंगांची संख्या ही समान असते आणि त्याचप्रमाणे नक्षत्र संख्या सुद्धा समान असते. त्याच्या पाठीवर अजवीथी म्हणजे मूळ, पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा या नावाचे 3 नक्षत्र असतात. त्यांचा समूह तिथे असतो आणि पोटामध्ये आकाशगंगा असते. राजा या शिशुमाराच्या उजव्या आणि डाव्या कटी प्रदेशामध्ये पुनर्वसू आणि पुष्य ही नक्षत्र असतात आणि मागच्या उजव्या आणि डाव्या पायांमध्ये आर्द्रा आणि आश्लेषा ही नक्षत्र असतात. त्याच्या उजव्या आणि डाव्या नागपुड्यांमध्ये क्रमाने अभिजित आणि उत्तराषाढा नक्षत्र असतात. अशा प्रकारे डाव्या उजव्या डोळ्यांमध्ये श्रवण आणि पूर्वाषाढा, त्याचप्रमाणे उजव्या आणि डाव्या कानांमध्ये धनिष्ठा आणि मूळ नक्षत्र असतं. मघा इत्यादी दक्षिणायनाची 8 नक्षत्र ह्या शिशुमाराच्या डाव्या बाजूच्या हासळ्यांमध्ये आणि त्याच्या उलट क्रमानं मृगशिरा इत्यादी नक्षत्र उत्तरायणाच्या 8 उजव्या हासळ्यांमध्ये असतात. शतभिषा आणि ज्येष्ठा ही जी 2 नक्षत्र आहेत ही क्रमानं उजव्या आणि डाव्या खांद्यांच्या जागेवर असतात. या शिशुमाराच्या वरच्या जबड्यामध्ये अगस्त्य, खालच्या दगडामध्ये नक्षत्र रूप यम, मुखामध्ये मंगळ, लिंग प्रदेशामध्ये शनी, वशिंडामध्ये बृहस्पती, छातीमध्ये सूर्य, हृदयामध्ये नारायण, मनामध्ये चंद्रमा, नाभीमध्ये शुक्र, स्तनांमध्ये अश्विनी कुमार, प्राण आणि अपानामध्ये बुध, गळ्यामध्ये राहू आणि सगळ्या अंगामध्ये केतू आणि सर्व रोमांच्यामध्ये तारागण स्थित असतं. अशा प्रकारे हा शिशुमाराचं स्वरूप सांगितलं जातं. हे शिशुमार चक्र म्हणजे भगवान विष्णूंचं सर्व देव असं स्वरूप आहे आणि नित्य नियमानं संध्याकाळच्या वेळेला पवित्र आणि मौन होऊन जर याचं दर्शन घेतलं, चिंतन केलं, त्याचप्रमाणे ह्या मंत्राचा जर जप केला तर माणसाचं कल्याण होतं आणि असा जप करावा, केला गेला पाहिजे. काय आहे? ग्रहक्ष तारामयमाधि दैविकं पापापहं मंत्रकृतां त्रिकालं नमस्ते तस्मरतो वा त्रिकालं नशेत तत्काल जमाशु पापम. संपूर्ण ज्योतिर्गणांचा आश्रयस्थान असलेला, कालस्वरूप असलेला सर्व देवाधिपती परमपुरुष परमात्म्याला आम्ही नमस्कार पूर्वक त्याचं ध्यान करतो. ग्रह, नक्षत्र आणि विविध तारांच्या रूपामध्ये भगवंताचं अधिदैविक रूप प्रकाशित होत असतं आणि तिन्ही वेळेला हा वर्ता मंत्र अतिशय उपयुक्त ठरतो आणि त्याचा जर जप केला तर माणसांची पाप नाहीशी होतात. जे कोणी सकाळ, संध्याकाळ, माध्यान्ही अशा त्रिकाळ
ह्या अधिदैविक स्वरूपाचं नित्य चिंतन करतील, त्यांना वंदन करतील, तर त्यावेळेला घडणारी, केलेली नव्हे, घडणारी पाप तात्काळ नाहीशी होतात. अशा प्रकारे शिशुमाराचं वर्णन केल्यानंतर शुक महामुनी राजाला राहू इत्यादिकांची स्थिती किंवा अतर सुतर इत्यादी जे लोक आहेत त्यांचं वर्णन करून सांगतायत. ते काय पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.